तर 90s मध्ये वाढलेली पिढी ज्यांनी संडेला शक्तिमान बघत बघत जेवण केलं, ज्यांनी वॉकमॅन मध्ये रिमिक्स कॅसेट्स फिरवल्या, आठवतं ना? आणि जी SMS लिहायला ते कीपॅडवर नंबर टिचकत राहिली. आज तीच पिढी आज तीच पिढी 30+ झालेली आहे. त्यावेळेचे ते आईस गोला खाणारे ओठ आज ग्रीन टीचे घोट घेतात. त्यावेळेचे त्यावेळेचे स्लॅम बुक मध्ये लिहिलेले बेस्ट फ्रेंड फॉर एव्हर आज लिंकिनवर कलिग म्हणून भेटतात. पॉकेट मनीवर हिशोब लावणारे आपण आज क्रेडिट कार्डच्या बिल्समध्ये कधी गुंतलो ते कळलंच नाही ना. आणि आज स्वतःच्या घराच्या जबाबदाऱ्या प्रत्येक जण सांभाळतो. लोक म्हणतात तुम्ही मॅच्युअर्ड झालात, सेन्सिबल झालात. आजही पेप्सी किंवा फ्रुटीचं ते छोटं पॅकेट पाहिलं ना तर जुना उन्हाळ्याची चव जिभेवर येते. मारिओ मध्ये लाईफ वाचवणं नेटफ्लिक्सच्या त्या कंटिन्यू वॉचिंग पेक्षा जास्त थ्रिल देतं. 90च्या आठवणी आहेच अशा, म्हणजे एक फक्त नॉस्टॅल्जिया नाही, तर त्या आपल्या आतल्या इनोसन्स अजूनही जिवंत असल्याचं प्रूफ आहे. फरक एवढाच की तेव्हा खिशात टॉफ्या ठेवायचो, आज जबाबदाऱ्या ठेवतो. तेव्हा फ्युचर म्हणजे एखादी पुढची क्रिकेट मॅच, तर आज फ्युचर म्हणजे SIP इन्व्हेस्टमेंट प्लॅन. पण ते मनातलं मूल ते अजून तिथेच आहे. टॉम अँड जेरीवर हसतं आणि लहानसं डेअरी मिल्क बघून मोठ्या माणसांच्या जगात अजून थोडं लहानसं राहतं.